आलं लक्षात? त्याच्यानंतर हे आपल्या कोपऱ्यापासून ते मनगटापर्यंतच्या भागाला छानपैकी असं रब करून घ्यायचं. शरीराचं आखडणं चखडणं, पोट साफ न होणं, हे सगळ्या गोष्टीपासून छुटकारा होतो. आणि ज्यांना हेवी एक्सरसाइज होत नाही, हेवी आसनं करणं होत नाही, त्यांच्यासाठी सगळ्यात ग्रेट आहे, सगळ्यात भारी वर्कआउट आहे. कुठलंच काही करायची गरज नाही. आता उजव्या हाताचं कोपऱ्याला करायचं रब, सगळ्या जॉईंटला असं रबिंग द्यायचं रोज छान पाहिजे, एकदम बढिया मन लावून घालायचं त्याला. नंतर डाव्या हाताच्या मनगटाला इकडून उजवीकडून डावीकडे जायचं, प्रत्येक एरिया कव्हर करायचा. इथं कोपऱ्याला कर्पूर संधी मर्म असतो, याच्याने इम्युनिटी पण बढिया होते. ते पण रोजचं डेलीमध्ये येऊन जातं. त्याच्यानंतर खांद्यापासून कोपऱ्यापर्यंतच्या भागाला सगळीकडून मस्तपैकी रब करायचं. कुठल्याच जिमला जायची गरज नाही, कुठलाच झुंबा करायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही. वेट लॉसला पण मदत होते, फॅट पण बर्न होते, जबरदस्त एकदम ॲक्टिव्ह होतात सगळी मसल, सगळं रक्तप्रवाह एकदम चांगला, सुस्ती निघून जाते, तेज वाढते, ओज तत्व वाढते बॉडीमधलं. काखेमध्ये रब करायचं मस्तपैकी, हे वरच्या साईडनं. हे सगळे जॉईंट आपण काय करत फक्त चेतना द्यालो, आहे की नाही. ह्या रबिंगनं फायदा होतो. तुम्हाला लक्षात येईल की हळूहळू तुमचे डोळे उघडतात. उघडायलेच का नाही, थोडं लख्खपणा वाटायला का नाही. हां, त्याच्यानंतर उजव्या साईडला हे इकडचा तुमचा लिव्हरचा एरिया आहे बरं का. ह्या लिव्हरच्या एरियाला तुम्ही असं रबिंग करून घ्या, हे छानपैकी, हे पूर्ण, हे छानपैकी, हे तुमचं उजवा तुमच्या पाठीमागं जाईपर्यंत इकडचा एरिया छानपैकी करा रब. त्याला मन लावून करायचं, आपल्यासाठीच करायचं, आहे की नाही. आपल्याच बॉडीला मन लावून आंघोळ करताना पण ह्या स्टेप करू शकता की नाही बरं, आहे की नाही. अशी पण आंघोळ करायची. हो, डाव्या साईडला हे इकडं स्प्लीन असतं, ह्याला पण हे करायचं. कधीच कॉन्स्टिपेशन होणार नाही, गॅसेस होणार नाही, अजीर्ण होणार नाही, बढिया एकदम. ऑटो इम्युन डिसऑर्डरपासून पण आपली मुक्तता होते, आकडून राहणार नाही. त्याच्यानंतर पोटावर क्लॉकवाईज फिरवायचं आहे, घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने हे क्लॉकवाईज करायचं, हे पण बढिया आहे. हे पण केल्यानं आपल्याला फायदा मिळणार आहे, करू शकता. हे सगळ्यांनी करायचं आहे, एकदम बेटर फील येतं. आता हे केलं, तुमची मान आहे बघा, ह्या मानेला पण मस्तपैकी असं रबिंग करून. सर्व्हिकल स्पॉन्डिलायसिस, चक्कर येणे, मायग्रेन, डोळ्याचे आजार, कानाचे आजार, या सगळ्यांसाठी खूप मस्त आहे. आता हे करताना काळजी काय घ्यायची, तुम्हाला झटके नाही बसणार, आहे की नाही. पुढच्याला ठेच मागचा शहाणा होतं की नाही. बरं झालं त्याने, खूप चांगलं झालं, ग्रेट आहे ते सांगितलं. हे हे कानाच्या वरच्या बाजूने असं मस्तपैकी करा रबिंग, डोळे बंद करून घ्या आणि मग बघा कसं करंट पास होतं त्यामध्ये. हे असं करताना काही जण म्हणतात की म्हणजे डोळ्यातून गरमी बाहेर पडायला लागली, गरम वाफा निघतात काही जण. हे कानाच्या आजूबाजूला एकदम बढी, ह्याच्यानं बीपी पण कंट्रोल राहायला मदत होते बरं, असंही दिसून कानाला ऐकायला पण चांगलं आहे. हे कानाचं स्वतःच्याच कानाला हे करायचं, पूर्ण बॉडीला तुम्ही फोकस केलेलं आहे. हे बोटं घातली, आता आपल्या कानाच्या ह्याच्यामध्ये करंगळी टाकायची, खाली ओढायचं 2 सेकंद, इकडच्या बाजूनं ओढायचं, आतल्या बाजूनं ओढायचं, वरच्या बाजूनं ओढायचं, डोळ्यात उडतात है ना. आणि हे तिथला दरवाजा आहे ना, दरवाजाला 2 सेकंद बंद करायचे ना उघडायचं, 3 वेळेस करायचं. मस्त आहे. आता घरी असताना थोडं असं असं करा, आहे की नाही.